मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। शिवरायांच्या पुतळ्याचं 2023 मध्ये अनावरण झालं होतं। पडलेल्या पुतळ्याच्या भागाची डागडुजी करण्याचं काम सुरू आहे। मंत्री रवींद्र चव्हाण मालवणला रवाना झाले। दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे। तर शिवरायांच्या पुतळ्याचं 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालं होतं। मात्र या पुतळ्याचा काही भाग कोसळलेला आहे। मुसळधार पावसानंतर शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळे विरोधक आता आक्रमक झाले। त्यांनी सरकारला या संदर्भात सवाल केलाय। कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळे हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही। माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी खात्याचे मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकारची चौकशी करतील। पण चौकशी करण्यापेक्षा सुद्धा पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील, कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं। ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल। आपले पीडब्ल्यूडीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर व्हिजिट केली। आता देखील ते होते, आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत। त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळे टीम बनून काम करतोय। नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहेत या सगळ्यांना मी काम दिले। आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे। पुढे काय होणार आहे याचा? आता 6 महिन्यापूर्वी मला वाटतं तो आत्ताच ना, डिसेंबर मधला आहे। म्हणजे त्यावेळी पण आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं। हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, एवढ्या घाईघाईत काही निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का, कसं केलं ते काम, खर्च कोणी केला, ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे।